तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा राजापूरचा आठवडी बाजार असतो। तर आम्ही चाललो आता बाजारात। इकडे आहे पप्पू, इकडे पिंटू आहे आणि इकडे हेमा। तर आज काय आहे ना, छोटी मोठी कामं आहेत बाजारात आणि मेन म्हणजे आपल्याला सुकी मच्छी घ्यायची आहे। तर त्यासाठी चाललो आता आपण पावसाळ्यासाठी सुकी मच्छी। तर चला तिकडे गेल्यानंतर भेटूत आपण। तर आता आपण पोहोचलो राजापूरला। इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि हे लोक जात आहेत सगळे केस कापूसाठी। मग किती वाजेपर्यंत येणार आहे तुम्ही? 2-3 नंबर आहेत। हां, अर्धा तास तरी जाणार वाटतं त्याच्यामध्ये ना? 1-1.5 तास जाईल। बापरे, मग बघा तोपर्यंत घेतो। तर तोपर्यंत बघू बाजार। आपण आता एकटं फिरणार आहोत, तर चला जाऊया। मागे सगळ्या गाड्या पार्क करून ठेवलेल्या आहे आणि पुढे आता इकडून बाजार चालू होतो। पहिलंच हे कपड्यांचं सेक्शन आहे इथे। आता आपण पहिले पालेभाज्या घेणार आहोत। तर पालेभाजीचं सेक्शन इकडे आतमध्ये आहे। तर बघू काय फळं। कशात आहे? 20 रुपये आणि वांगी? 20। तर आपण वांगी आणि गवारचा एक एक वाटा घेतोय 20-20 चे। कुठचा तुम्ही? कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूरवरून आलाय का? आम्ही इस्लामपूर सांगली जिल्हा। हां, ओके झालं। मस्त आहे बघा, बाजार भरलाय, गर्दीच गर्दी। हो। तर हे काकानी पण भाजी विकायला आले। हां, कुठून आला तुम्ही? खारीपटून वरून आलाय? अच्छा। हे 20-20 चे वाटे आहेत। मी आत्ताच वांगी घेतले तिथं। या काय काकी पण आहेत। ठीक आहे, येतो। टोमॅटो, इकडे कांदे बटाटे पण आहेत। कांदे कसे आहेत? ओ काका, कांदे कसे आहेत? 100ला 5 किलो घ्या। आणि बटाटे? 5 किलो बटाटे 100ला 4 किलो। कुठचं तुम्ही? आम्ही होय कोल्हापूरचे। कोल्हापूरचे। फ्लावर 20 रुपये। 100ला 5 किलो घेते आता मी। हा, तर आता आपण इथं कांदे घेतलो 5 किलो, एवढी पिशवी भरून। आणि लसूण, कांदे बटाटे वगैरे आहे इथं सगळं। बाकी भाजी वगैरे सगळं काय आहे, ताज्या ताज्या भाज्या। हे वाटे कसे आहेत? 20चे वाटेत हे सगळे। तर आता आपण गणेश घाटच्या इथं आहोत। हे बघा, मस्त असं झाड आहे वडाचं आणि इकडे नदी आहे। हे बघा किती मस्त दृश्य आहे। आता आपल्याला सुकी मच्छी घ्यायची, त्यामुळं पप्पूने आता भेटलेत मला। ते आता आलेत केस वगैरे कापून, त्यांची कामं करून। तर बघूया कशी मिळेल मच्छी वगैरे। या साईडला किराणा मालाचे सगळे जे सामान असतं ना, ते सगळं आहे। मिरची बघा, सुकी मिरची, बेडगी मिरची, कांदे बटाटे। कांदे कसे आहेत हो? 100ला। अरे बघते मी, 100ला 5 किती कमी जास्त असं असतं ना बाजारामध्ये। सगळे ते कांदे बटाटे। वा, सुकी मच्छी। आता हा इकडला मच्छीचं सेक्शन आहे। ते कुठं जाऊया? पुढे कुठं? वाटवर आजीकडे घेते। हे कसं वाटे? कसे गोलमा? 100ला। आणि हे सुट्टा? हे 50 वाटा। आणि ते कसं आहे शेंगटा? कसं आहे ते? सांगा तरी कसं आहे? कसा आहे तो? 250चे 2।
अरे पोरगा ना तू माझा होय, तू म्हणून तर आलं इथं का माझ नीट लाव. का नको देऊ हे घे हे घे, हा हे तर वाटा द्या. दे हो. 200ला 2 देतो 200ला 2. नको. मम्मी असलं घेतली असती. हे घ्यायला सांगितलं. मम्मी आला इथंच घे मी तुझ्याकडे. आता काय तर कमी लाव. आज खुश झाली पाहिजे घरी गेल्यावर. आज या घेऊन खुश होईल. होय हा, होय. नंतर घेतो परत येऊ. 2 नाही 4 घेऊ मग. आईला सांगता ना सांग. तर आता आपण गोलंबा वगैरे इथे किती टाकते. हा तू कोणाच सांग. शंकर आहेत चांगले आहेत ते. होय. बाजारात आलात तर या आजीकडे घ्या. दाखव आजी कशी आहे ती बघ. हा चांगली आहे. यांच्याकडे घ्या, आम्ही यांच्याकडेच घेतो कधी पण येतो तेव्हा. आजी काय तर नीट लावा मग. शंकर देतो 2. आईला सांग. नाही परत येतो मी घेतो मी शेंगटी तू घाबरू नको. वाकटी. आता काय तर मी नीट आधी लाव. ऐकून मे महिन्यात तुला शंकर सस्ता नाही भेटणार. देवाई शपथ नाही भेटणार. नाही इथं येऊन मी घेत तू काय टेन्शन घेऊ नको. आता नीट दे का 2 शंकर घेऊन जा. 200ची. हा लाव एका. हा हे बघा मस्त असं शेंगट आहे. घे दाखव तू दाखव. होय होय. हे जरा टाक. हे बघा परत वाटू दे. दाखव आईला. बार्गेनिंग करताय जास्त टाकू म्हणते. बस. पोरग्यात आणलीस ना त्याला शंकर देता. हा हे घेऊया नको म्हणते शेंगटे आपण आता. शेंगटी नको मम्मी आल्यावर घेऊ. मम्मी काय मम्मीला ने तू. कसा शेंगटा? हे पण द्या, हे पण आमचं द्या. नाव सांग. 50चा वाटा बोललाय ना. होय. पैसे आहेत ना? परत आणि नीट नाही लावलं का? कांदे किती घेतलंस रे? 5 किलो वाटतं. 5 किलो 5 किलो. 100 चे 5. झालेच गौरी. मस्त कांदे 100चे 5. तर आता मस्त वाकटी घेतलेलं, गोलंबा घेतलं आणि शेंगट्या पण घेतलेलं सुकले खारे शेंगटे. मस्त सार बनवायचं. या बाजूला ये. इकडे बघा आजूबाजूला पण आहेत खूप सारी दुकानं. ओली मच्छी पण आहे. चला येतो. हां हां. तर आम्ही 30 रुपयाचं एकदम बाजार केलेलं. तर चला आता आपण बाहेर आलो रस्त्याच्या इकडे. तर भाजी घेऊन झाले, कांदे वगैरे घेऊन झाले, मच्छी पण घेऊन झाले. तर भेंडा पुन्हा घेते. 10 रुपये वाटो. कोवळे. अच्छा बघ आधी कोवळ्याचं. भोपळा कसा आहे हो? अच्छा इकडे आहे भाजी. कुठचं तुम्ही? काही कोवळाच आहे. कुठचं तुम्ही? सांगलीवरून आलेले आहेत. सावकाश कोवळे आहेत ना. घे मग. आणि कोबी कसा? आणि फ्लॉवर 20. बाजार बघा काय भरलाय. तर आतमध्ये हे सगळं पालेभाजीचं सेक्शन आहे. इथं आम्ही आता केळी घेतोय. झालं. तर झालं आहे आमचं बाजार घेऊन. पालेभाज्या वगैरे थोड्या घेतलेल्या आणि जास्त काय घ्यायचं नव्हतं. फक्त सुकी मच्छी घ्यायची होती मेन म्हणजे. तर ते घेतलं आहे आम्ही. पुन्हा मम्मी येईल मच्छी घ्यायला. तर असं तोपर्यंत ऊन लागते त्यामुळे सुकवायला वगैरे होईल. आत्ता घेऊन ठेवली तर चला जाऊयात. आपण चाललो गाडीकडे. हे बघा इकडं बघा. आमचं बाजार घेऊन तर झालं आहे. आता काय यांचे काय काम आहेत. काय बॅटरी घ्यायची ना रे. काय काय घ्यायचं आहे ते माहीत नाही आता. हे बघा
आता आपण वरती आलोय मुंबई गोवा हायवेच्या साईडला असला हा जो पेट्रोल पंप इथं आहोत. तर अजून कामं आहेत त्या पोरांची, कधी घरी जायचं माहीत नाही. तर मच्छी वगैरे आहे ती चांगली आता सुकवून पावसाळ्याची सोय करून ठेवायची गाणं. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय. आता चालले